Hello dear students, welcome again. You are learning the lesson number 3 circle. In the previous video we learned we started the problem set 3. Okay, in that problem set 3 we completed up to question number 9. Now today we take continue next step, that is question number 10. Let's see what is the question is there. In the figure, seg AB is a diameter of circle with center C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Seg AP perpendicular line PQ and seg BQ perpendicular line PQ. Then prove that CP congruent seg CQ. Let's see figure बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. यामध्ये काय सांगितले बघा, AB is a diameter. Seg AB is a diameter. Okay, continue जाऊ. With center C. Line PQ is a tangent touches at point T. Seg AP perpendicular line PQ, seg BQ perpendicular line PQ. Then prove that seg CP congruent seg CQ. ओके, काय करायचं आपल्याला, seg CP आता इथं आपण ड्रॉ केलं नाही, सो आपल्याला पहिला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ओके, सो आन्सर मध्ये काय येणार बघा, पहिला स्टेप्स येणार आहे कन्स्ट्रक्शन. ओके, आता यामध्ये आपल्याला CP ॲज वेल ॲज CQ ड्रॉ करायचं आहे. ओके, CP अँड CQ. त्याचप्रमाणे अजून एक काय बघा, आपल्याला CT जॉईंट करायचं आहे. ओके, काय काय येणार बघा कन्स्ट्रक्शन मध्ये, ड्रॉ सेग CP कॉमा सेग CT अँड सेग CQ. ओके, वी हॅव टू ड्रॉ these three segments. आता आपल्याला प्रूफ मध्ये जायचं आहे. ओके, इथे बघू आपण, लेट्स सी इन प्रूफ. आता यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, CP आणि CQ आर कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल म्हणायचं म्हणलं तरी चालेल. ओके, पहिला काय दिले बघू, सेग AP परपेंडिक्युलर लाईन PQ हे तुम्हाला दिले. ओके, सो प्रूफ मध्ये पहिली स्टेप काय होणार, सेग AP परपेंडिक्युलर लाईन PQ. ओके, दिस वन इज युअर गिवन अँड इक्वेशन नंबर 1. ओके, त्यानंतर कंटिन्यू जाऊ. CT आणि PQ मध्ये जर रिलेशन बघितलं असेल तर CT ही रेडियस आहे सर्कलची, PQ टँजंट आहे, पॉईंट T इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग रेडियस आणि टँजंट मध्ये रिलेशन काय, दे आर परपेंडिक्युलर इच अदर. म्हणजेच काय होणार आहे बघा, सेक CT परपेंडिक्युलर लाईन PQ. रिझन ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, आता हे गिवन होतं, हे काय होणार आहे, टँजंट थेरम. टँजंट थेरम इक्वेशन नंबर 2. ओके, नेक्स्ट वन अजून काय दिले बघा, BQ आणि PQ परपेंडिक्युलर. सो काय होणार, सेक BQ परपेंडिक्युलर लाईन PQ. ओके, हे तुम्हाला काय दिले, गिवन. ओके, इक्वेशन नंबर 3. आता जर तुम्ही इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3 जर ऑब्झर्व केला असेल तर या राईट साईडला म्हणजे लाईन PQ ला हे तिन्ही सेगमेंट काय आहेत, परपेंडिक्युलर. आणि 9thला आपल्याला रूल झालेला, इफ अ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू सेम लाईन. ओके, इफ अ लाईन्स और सेगमेंट्स. ओके, इफ अ लाईन और सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर टू सेम लाईन, म्हणजे सेम लाईन म्हणजे कोणती, लाईन PQ. देन गिवन सेगमेंट्स और गिवन लाइन्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे या तिन्ही सेगमेंट एकमेकांना काय येणार आहेत, पॅरलल येणार. म्हणजेच काय होणार बघा, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. ओके, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 हे तिन्ही सेगमेंट एकमेकांना काय येणार, पॅरलल येणार. दॅट इज सेग AP पॅरलल सेग CT पॅरलल सेग BQ. ओके, म्हणजेच थोडक्यात हे तिन्ही सेगमेंट एकमेकांना काय झाले, पॅरलल झाले. क्लिअर आहे. आता यामध्ये या तिन्ही सेगमेंट्स पॅरलल आणि जर PQ आणि AC AB काय होणार आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल येणार. ओके, सो आपल्याला लेसन नंबर 1 मध्ये जो सिमिलॅरिटी लेसन मध्ये एक पॉईंट झालेला बघा, 3 पॅरलल लाईन्स बद्दल. ओके, म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ओके, सो आपल्याला ती यूज करायचे. देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3
पॅरलल लाईन्स. ओके, काय प्रॉपर्टी येणार? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड 2 ट्रान्सव्हर्सल. हे सगळे रेशो काय होणार आहे? इक्वल होणार. म्हणजेच काय होणार बघा, PT अपॉन TQ, PT अपॉन TQ इज इक्वल टू AC अपॉन BC किंवा CB म्हणलं तरी चालेल. ओके, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड इट्स देअर ट्रान्सव्हर्सल. PT अपॉन TQ इज इक्वल टू AC अपॉन BC. ओके, पण आता जर तुम्ही बघितलं असेल AC आणि BC हे दोन्ही रेडिया ऑफ सेम सर्कल आहे. ओके, म्हणजेच काय होणार? बट AC इज इक्वल टू BC. रिझन काय? रेडिया ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल म्हणजेच AC आणि BC सेम झालं. म्हणजेच काय होणार? PT अपॉन TQ इज इक्वल टू AC अपॉन AC. म्हणजेच काय केलं मी या ठिकाणी? इन द प्लेस ऑफ BC वी राईट AC. ओके, नाव AC गेट कॅन्सल. म्हणजेच काय होणार बघा? देअरफॉर PT अपॉन TQ इज इक्वल टू 1 अपॉन 1. ओके, नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार? देअरफॉर इथे लिहितो बघा मी, देअरफॉर PT इज इक्वल टू TQ. PT इज इक्वल टू TQ म्हणजेच PT इज इक्वल टू काय झालं तुमचं? TQ झालं. क्लिअर आहे? ओके, हे थोडंसं बघून घ्या. मी तर या साईडला आता बाकीचं लिहितो एक्झाम्पल, थोडेसे स्टेप्स राहिले. ओके, लेट्स सी. आता जर तुम्ही बघितलं असेल तर ही CT परपेंडिक्युलर काय आली? PQ. ओके, काय होणार बघा? नाऊ सेक CT परपेंडिक्युलर लाईन और परपेंडिक्युलर सेक घेऊ या ठिकाणी, सेक PQ. ओके, फक्त इतकं घेतलं तर PQ अँड PT इज इक्वल टू TQ. ओके, जर बघितलं असेल तर म्हणजे ही CT परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज बायसेक्ट करते, म्हणजेच इक्वली 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते. म्हणजे CT काय होणार आहे? PQ ची परपेंडिक्युलर बायसेक्टर. देअरफॉर सेक CT किंवा लाईन CT इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक PQ. ऑफ सेक PQ. ओके, सो काय होणार बघा? देअरफॉर काय होईल बघा? देअरफॉर बाय द थेरम ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर P आणि Q एंड पॉइंट झाले. C काय आला? C ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. देअरफॉर इफ द पॉइंट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर देन इट इज इक्विडिस्टन्स. देअरफॉर हे दुसऱ्या वेळेनं पण आपण सॉल्व करू. दुसरी एक मेथड आहे आपल्याकडे. देअरफॉर बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय होणार? पॉइंट C इज इक्विडिस्टन्स, पॉइंट C इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट्स P and Q. देअरफॉर काय होणार बघा? CP इज इक्वल टू CQ दॅट इज सेक CP कॉन्ग्रंट सेक CQ. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. ओके, ठीक आहे. इथनं पुढचा हा जो काय पार्ट आहे हा आपण वेगळ्या पद्धतीने पण लर्न करू शकतो. म्हणजे काही जणांना परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम माहीत नसेल किंवा एकदम त्या कंडिशनला जर आठवला नाही तर आपण वेगळ्या पद्धतीने पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. बाकीचं हे ॲज इट इज सगळ्या स्टेप्स इथे राहतील, सेम राहतील. इथनं पुढं काय होईल बघा? फक्त इथं काय करावं लागेल आपल्याला? इथं इक्वेशन नंबर 4 द्यावा लागेल. ओके, सो आता आपण बघू काय करायचं. याच्या पुढची स्टेप म्हणजे वेगळ्या वेळेनं आपण इथनं पुढची स्टेप सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, बघू आपण काय करता येईल. आता इथं जर बघितलं असेल तर 2 ट्रायंगल तयार झाले. कोणकोणते ट्रायंगल सांगा? देअरफॉर इन ट्रायंगल CTP. ओके, अँड ट्रायंगल CTQ. ओके, अँड ट्रायंगल CTQ. ओके, हे 2 ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचं. यामध्ये CT कॉमन आहे. सेक CT कॉन्ग्रंट सेक CT. रिझन कॉमन साइड. ओके, त्यानंतर हा अँगल आणि इकडे अँगल 90 डिग्री. देअरफॉर अँगल CTP कॉन्ग्रंट अँगल CTQ इज
90 डिग्री. ओके, त्यानंतर पी टी आणि टी क्यू इक्वल आहे ते आपण प्रूव्ह केले. सेक पी टी कॉन्ग्रंट सेक क्यू टी फ्रॉम 4. ओके, फ्रॉम इक्वेशन नंबर 4. देयरफॉर ट्रायंगल सी टी पी congruent triangle CTQ by which test? SAS test. SAS test. And when two triangles are congruent, its corresponding sides are also congruent. म्हणजेच काय होणार? Therefore sec CP congruent sec CQ reason काय होणार? CSCT, that is corresponding sides of congruent ट्रायंगल. ओके, इथनं पुढचं आन्सर जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे परपेंडिक्युलर बायसेक्ट. काही जणांना मोस्टली ही स्टेप्स सोपी जाईल किंवा वाटेल की बाबा हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले की ऑटोमॅटिक सी पी आणि सी क्यू कॉन्ग्रंट शो करता येतात. ओके, या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. स्टार एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट आहे. आपण काही नाही, फक्त थोडं 9चा पण बेस यूज केला आपण, कारण की यासाठी 9चा बेस लागतो, कारण की या 3 पॅरलल लाईन्स शो करण्यासाठी. त्यानंतर आपण फर्स्ट लेसनचा यूज केला, म्हणजे सिमिलॅरिटी लेसनचा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. त्यानंतर रेडिया ऑफ सेम सर्कल हा पॉईंट यूज केला. ओके, त्यानंतर आपण इथे 2 ट्रायंगल हे कॉन्ग्रंट शो केले. त्यानंतर सी पी आणि सी क्यू कॉन्ग्रंट आपण प्रूव्ह करता आले. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, जे एक्झाम्पल नंबर 10 आहे. Okay, let's see example number 10. Draw a circle with center A, B and C, each of radius 3 cm, such that each circle touches the other 2 circles. म्हणजे आपल्याला इथं टोटल 3 सर्कल्स ड्रॉ करायचे. किती? 3 सर्कल्स. पण त्याच्यासाठी कंडिशन म्हणजे सेपरेटली 3 सर्कल्स ड्रॉ करायचे नाही. तर त्यामध्ये काय सांगितले? सच दॅट इच सर्कल टचेस द अदर 2 सर्कल. म्हणजे जे प्रत्येक सर्कल आहे, म्हणजे 3 सर्कलपैकी जो एक सर्कल आहे तो सर्कल बाकीच्या 2 सर्कलला पण टच होतो. म्हणजे थोडक्यात जर आपण रफ फिगर ड्रॉ केली की आपल्याला आयडिया क्लिअर होईल की काय करायचं आपल्याला. इथं रफ फिगर कशी होईल बघा. एक्झाम्पल नंबर 11. समजा हा एक सर्कल झाला. ओके, हा तुमचा दुसरा सर्कल. ओके, ही तुम्हाला रफली काढायचा आहे. ओके, त्यानंतर थर्ड सर्कल ड्रॉ करायचा आहे, पण तो कसा? या सर्कलला जॉईंट होईल. ओके, ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित ड्रॉ करतो. रफ फिगरसाठी तुम्ही याचा पण यूज करू शकता, कंपासचा. ओके, ओके, हा झाला पहिला सर्कल तुमचा. हा सेकंड होईल. ओके, आणि नेक्स्ट सर्कल ड्रॉ करताना थोडासा प्रॉब्लेम येणार आहे रफ फिगरसाठी पण, कारण की अप्रॉक्सिमेट आपल्याला तो दोन्ही ह्याला टच होईल असा बघायचा आहे. तो रफलीच काढतोय आपण. ओके, ओके, क्लिअर आहे. ही थोडीशी रफ फिगर होईल. त्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल काय दिले बघा, ए बी सी. ओके, समजा हा घेतला तुमचा. ए इज अ फर्स्ट सर्कल, बी इज अ हियर अँड सी इज हियर. ओके, आणि आपल्याला हे कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं. त्यामध्ये दोन्हीची रेडिया कशी, सगळ्या तिन्ही सर्कलची रेडियस दिले 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे समजा हा ए बी इथं पी पॉईंटमध्ये टच होत असेल, हा इथं क्यू पॉईंटमध्ये आणि इथं सी पॉईंटमध्ये टच होत असेल. ओके, तर यामध्ये याची रेडियस किती दिले? 3 सेंटीमीटर. ओके, आणि इथे काय होणार आहे? 3 सेंटीमीटर. ओके, प्रत्येकाचं 3 सेंटीमीटर येईल. क्लिअर आहे. मग आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं. आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट आपण सर्कल ड्रॉ करू शकतो, पण तुम्ही आताच बघितलं असेल तर काढताना ज्यावेळी मी पहिले 2 सर्कल ड्रॉ केले त्यावेळी काही इतकी अडचण आली नाही, पण तिसऱ्या वेळी मला ते ॲडजस्ट करत बसावं लागतं 3 सेंटीमीटर. ओके, त्याच्यापेक्षा आपल्याला एक सिम्पल मेथड आहे. त्यामध्ये आपल्याला एक थेरम यूज करायचा आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल. ओके, बघू आपण. आता यामध्ये ए बी सी जे सेंटर ऑफ द सर्कल आहे ते एकमेकांना पॉईंट पी क्यू आणि सी मध्ये, सॉरी पी क्यू आणि आर, इथं सी झालं चुकून, पॉईंट आर मध्ये काय झालेत? टच झालेत. ओके, म्हणजे आपल्याला पहिला ते सुरुवातीला लिहावं लागेल. लेट
ओके, काय करू आपण आन्सरमध्ये लेट कोणकोणते सर्कल दिलेत बघा. लेट सर्कल्स विथ सेंटर, सर्कल्स विथ सेंटर, सर्कल विथ सेंटर्स A, B and C, okay, are touch each other at point P, Q and R respectively. ओके, ॲट पॉईंट P, Q, R रिस्पेक्टिव्हली. ओके, ठीक आहे. आता यामध्ये रेडियस तर सगळ्याची इक्वल आहे, म्हणजेच काय होणार बघा, AP, PB, BQ, CQ, CR आणि AR हे सगळे किती येणार आहेत 3 सेंटीमीटर येणार. ओके, ठीक आहे, ते काय लिहायची गरज नाही आपल्याला. नंतर आता अकॉर्डिंग टू थेरम ऑफ टचिंग सर्कल, ओके, देअरफॉर बाय थेरम ऑफ theorem of touching circle, by the theorem of touching circles कोणकोणते पॉइंट्स कोलिनियर होणार, A, P, B. ओके, का सेंटर ऑफ द सर्कल्स आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दे आर कोलिनियर, म्हणजेच काय होणार, देअरफॉर पॉइंट्स A, P, B. ओके, ही झाली पहिली पेअर. त्यानंतर अँड BQC, BQC and last one and CARC, ARC is or are काय होणार आहे कोलिनियर. ओके, दॅट इज काय म्हणता येईल बघा इथं, दॅट इज कोणकोणते A' P' B, A' P' B. ओके, त्यानंतर B' Q' C, B' Q' C आणि लास्ट वन काय होणार A' R' C. ओके, A' R' C. ओके, क्लिअर आहे. आता AB फाइंड आउट करून घेऊ. AB किती आहे बघा, AB आपल्याला 9th ला रूल झालाय, AB इज इक्वल टू AP प्लस PB, AP प्लस PB इज इक्वल टू 3 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर BC पण तोच येणार आहे. BC किती होणार बघा, BC इज इक्वल टू BQ प्लस QC, BQ प्लस QC दॅट इज इक्वल टू 3 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ॲज वेल ॲज AC किती होणार बघा, AC इज इक्वल टू AR प्लस RC इज इक्वल टू 3 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, क्लिअर झालं. आता यामध्ये आपल्याला पुढचं काम करायचं आहे, म्हणजे सर्कल ड्रॉ करायचे आहेत. ओके, हे बघा लक्षपूर्वक बघून द्या, हे मला रफ करावं लागेल थोडं, कारण की आपल्याला फिगर ड्रॉ करायचे. ओके, सो हे सिंपल आहे, AB, BC आणि AC दॅट इज AP प्लस PB. 3 प्लस 3 का घेतले, बिकॉज रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, सो 3 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. BC दॅट इज BQ प्लस QC दॅट इज 3 प्लस 3 ऑल्सो 6 सेंटीमीटर. AC इज इक्वल टू AR प्लस RC दॅट इज 3 प्लस 3 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल AB, BC आणि ACच्या सगळ्या साईडची लेंथ किती झाली 6 सेंटीमीटर, म्हणजे हा तुमचा जो काय झालाय तो इक्विलॅटरल ट्रायंगल झालाय. ओके, आता आपण पहिला काय करून घ्यायचं, तर यामध्ये हे लिहायचं आहे नोटबुकमध्ये. काय करायचं आपल्याला, हा पहिला ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. ओके, ट्रायंगल ड्रॉ करायला काय जास्त अवघड नाही, तो काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो काय होणार बघा, पहिला समजा आपण 6 सेंटीमीटरची पहिला खालची लेंथ काढून घेतली. ओके, 0 to 15 घेऊ. ओके, दॅट इज हा झाला तुमचा A अँड B. ओके, त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजेच कंपासमध्ये तुम्हाला AB इतकंच म्हणजे 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यावं लागेल. ओके, इकडून एक आर्क केला इकडे आणि B वरून एक आर्क केला. ओके, त्यानंतर काय करणार, जॉईंट करायचं आपल्याला. ओके, काय करू आपण, हा जॉईंट करू. दॅट इज इकडे एक जॉईंट केला ॲज वेल ॲज. ओके, त्यानंतर किती होणार आहे, हा पॉईंट झाला C. ओके, आता यामध्ये आपल्याला APचं डिस्टन्स किती आहे 3,
म्हणजे एक्झॅक्टली ए बीच्या हाफ येणार आहे. म्हणजेच किती होईल बघा, इथं या माझ्या ह्याच्याप्रमाणे बरोबर मी घेतो. ठीक आहे. आता काय करायचं, ए इज द सेंटर ऑफ द सर्कल घ्यायचं आहे. मग ए इज द सेंटर ऑफ द सर्कल घेतला. ओके, आपण काय केला, पहिला सर्कल ड्रॉ करून घेतला. ओके, इथं असा सर्कल पूर्ण होईल तुमचा. ओके, आता बी वरून जो सर्कल ड्रॉ करणार आहे त्याचं पण सेंटर ऑफ द सर्कल तेच आहे, सॉरी डिस्टन्स रेडियस. सो 3 सेंटीमीटर घेतला. ओके ओके, आणि नंतर राहिला तो सी वरून सेम चेंज न करता ओके, कदाचित मिक्स होतो क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला काहीच ॲडजस्टमेंट करत बसावी लागली नाही. आपण डायरेक्ट ड्रॉ केलं. इथं बघा, इथं मी सुरुवातीलाच काढताना थोडंसं ॲडजस्टमेंट करत बसलेलो, पण इथं काय करत बसायला लागलं नाही. ऑटोमॅटिक बघा ते एकमेकांना टच झाले. ओके, ऑटोमॅटिक टच झाले. बाकीचं 3 सेंटीमीटर वगैरे लिहावं लागेल आपल्याला. ए पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू ऑल्सो 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. ओके, सो दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 11. कदाचित मला नाही आठवत, कारण की ती व्हिडिओ बनवून खूप दिवस झाले. लास्टच्या व्हिडिओमध्ये कदाचित हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलं असेल, पण हे आपण मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला दाखवलं नव्हतं, त्यामुळे हे आपल्याला एक्झाम्पल कम्प्लीट होते बघा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा जो क्वेश्चन नंबर 12. आता 12 क्वेश्चन मी मुद्दाम थोडासा पेंडिंगला ठेवतो. तुम्ही इथे एक्सप्लेन करत नाही, थोडंसं क्रिटिकल एक्झाम्पल आहे, लगेच समजणार नाही तुम्हाला ते. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो आपण किंवा नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळी सुरू होईल तो आपण घेऊ एक्झाम्पल. ठीक आहे, नंतर आता बघू आपण एक्झाम्पल नंबर 13. ओके, एक्झाम्पल नंबर 13 घ्यायचा. लेट्स सी, समजलं. नेक्स्ट एक्झाम्पलसाठी सर्कल ड्रॉ करावं लागेल. थोडासा मुद्दामच सर्कल. द सेंटर ऑफ द सर्कल होता. ओके, त्यानंतर लाईन ड्रॉ करायची आहेत आपल्याला. ओके, क्यू समजा इथे मी घेतला, त्यानंतर हा टी. ओके, त्यानंतर बाकीचे पॉईंट्स घेऊ आपण फिगर. इथं यस, त्यानंतर हा झाला तुमचा टी, त्यानंतर ए टी. ओके, त्यानंतर ही तुमची टँजेंट, दॅट इज पी अँड आर. ओके, क्वेश्चन बघू. इन द फिगर लाईन पी आर touches the circle at point Q. Okay, that is PR is their tangent. Answer the following questions with the help of figure. ही जी काय फिगर आहे ती आपल्याला अजून एक AS राहिला बघा इथे. ओके, विथ द हेल्प ऑफ फिगर. आता पहिला क्वेश्चन काय दिला बघा त्यांनी. फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा. अँगल TAQ, व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ प्लस अँगल TSQ फाइंड आउट करायचा. अँगल TAQ आणि अँगल TSQ एकदम सिंपल आहे, काय जास्त अवघड नाही यामध्ये. बघू, लेट्स सी. अँगल TAQ आणि अँगल TSQ. आता जर बघितलं असेल तर इथं आपल्याकडे एक क्वाड्रिलॅटरल मिळतो. कोणता बघा, TAQS. जर बघितलं असेल तर हा क्वाड्रिलॅटरल आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरल, बिकॉज ऑल द व्हर्टायसेस आर ऑन द सेम सर्कल. ओके, देअरफॉर इट इज क्वाड्रिलॅटरल, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल बद्दल आपल्याला एक थेरम झालाय, एक का दोनच थेरम आहेत त्याच्या संदर्भात. ओके, त्यातला जो मेन थेरम आपण नेहमी यूज करतो तो म्हणजेच कोणता, अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे अपोजिट अँगलची ॲडिशन किती होणार आहे, 180 डिग्री. सो आपल्याला ते पहिला सांगावं लागेल, आपण डायरेक्टली लिहू शकत नाही. सो आन्सरमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय होणार, क्वाड्रिलॅटरल TAQS किंवा AQST. AQST इज cyclic quadrilateral. Okay, therefore by the theorem of
बाय द थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल ओके. काय होणार, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे अँगल TAQ चा अँगल कोणता होणार, TSQ. देअरफॉर काय होणार, अँगल TAQ प्लस अँगल TSQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, पहिल्याचं आन्सर मिळालं. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. काय बघू सेकंड क्वेश्चन, फाइंड द अँगल्स विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल AQP. ओके, आपल्याला काय करायचं बघा, अँगल AQP चे कॉन्ग्रुएंट अँगल शोधून काढायचे. आता तुम्ही म्हणणार की इथं तर मेजरमेंटच दिलेलं नाही, मग कसे काढणार, तर आपल्याला त्याच्यासाठी टँजंट सेगमेंट थेरम ॲज वेल ॲज इन्स्क्राइब अँगल थेरम असे काही थेरम्स आपल्याला इथे यूज करावे लागतील. बघू आपण अँगल AQP वर पहिला तरी फोकस करू. AQP म्हणजे हा अँगल होणार. ओके, अँगल AQP. ठीक आहे. आता जर बघितलं असेल तर आम्हाला सांगा, अँगल AQP ने कोणता आर्क इन्स्क्राइब केलाय, इंटरसेप्ट केलाय सॉरी, तर लक्षात येत असेल तर हा आर्क PQ. ओके, कोणता आर्क होतोय बघा, आर्क AQ इंटरसेप्ट झालाय. ओके, आर्क AQ काय झाला यामध्ये इंटरसेप्ट झालाय. मग त्याच पद्धतीनं अजून कोणत्या अँगल्समध्ये आपल्याला हे शोधायचं आहे की आर्क AQ इंटरसेप्ट झालाय. मग ते आपल्याला रूल झालाय, इफ द सेम आर्क इंटरसेप्टेड इन अ डिफरंट अँगल्स or inscribe angle in tangent secant angles, then these two angles are congruent. ओके, म्हणजे थोडक्यात आर्क AQ मध्ये कोणकोणता अँगल तयार होतो बघा, ATQ मध्ये आर्क इन्स्क्राइब झालाय AQ. ओके, त्याचप्रमाणे ASQ मध्ये पण बघा, अँगल ASQ ने पण कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय, आर्क AQ. म्हणजेच थोडक्यात हा आर्क AQ अँगल ATQ मध्येच, त्याचप्रमाणे अँगल ASQ मध्ये ॲज वेल ॲज अँगल AQP मध्ये पण इंटरसेप्ट झालाय. म्हणजेच आपल्याला अँगलची पेअर मिळाली, अँगल ATQ आणि अँगल ASQ. मग हे फक्त आपल्याला सेपरेटली व्यवस्थित लिहावं लागेल. मग आन्सर मध्ये काय होणार बघा, आर्क AQ. ओके, कोणता आर्क AQ इज इंटरसेप्टेड बाय अँगल्स. कोणता अँगल पहिला, AQP तर झालाय. ओके, AQP कॉमा अजून कोणत्या अँगल मध्ये झालाय बघा, ATQ मध्ये अँगल ATQ. अजून कोणत्या अँगल मध्ये बघा, ASQ अँगल ASQ. ओके, देअरफॉर बाय टँजंट सेकंड थेरम. ओके, किंवा अँगल ऑफ टँजंट सेकंड थेरम, हे अँगल का होणार, कॉन्ग्रुएंट होणार. अँगल AQP कॉन्ग्रुएंट अँगल ATQ अँगल ASQ. ओके, ठीक आहे. आता थर्ड वन बघू. थर्ड क्वेश्चन काय दिलाय बघा, विच अँगल आर कॉन्ग्रुएंट अँगल QTS. अँगल QTS साठी सेम रूल वापरायचं, इथं काही चेंज करायचं. पहिला अँगल QTS फोकस करू, अँगल QTS. मला सांगा अँगल QTS ने कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय, तर QS. ओके, आर्क कोणता येणार, QS. मग इथं सुरुवातीला ते कसं होणार बघा, मी आन्सर बोर्डवर लिहित नाही. आर्क QS इज इंटरसेप्टेड बाय, पहिला कोणता अँगल, QTS. आता सेम क्वेश्चन, आर्क QTS कोणकोणत्या अँगलमध्ये इन्स्क्राइब झालाय बघा, इंटरसेप्ट झालाय. QAS न पण सेम आर्क केलाय, ॲज वेल ॲज SQR न पण बघा आर्क QRच केलाय ना. SQR मध्ये पण QR SQ झालाय. म्हणजे इथे लिहिताना कसं लिहिणार आहे बघा तुम्ही, हे तुम्ही लिहायचं इथनं पुढचा आन्सर. आर्क SQ और QS इज इंटरसेप्टेड बाय अँगल QTS कॉमा अँगल QAS अँड अँगल QTS तर झाला आपल्याला SQR. देअरफॉर अँगल QTS कॉन्ग्रुएंट अँगल QAS कॉन्ग्रुएंट अँगल SQR. हे आन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा, क्वेश्चन नंबर 4. अँगल TAS इज इक्वल टू 65 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे यातलाच फोर्थ वन आहे. अँगल TAS इज इक्वल टू 65 डिग्री आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं, अँगल TQS अँड आर्क
टी एस. ओके, आर्क टी क्यू, सॉरी अँगल टी क्यू एस अँड आर्क टी एस. बघू आपण अँगल टी ए एस कुठं आहे. टी ए एस किती घेतलाय बघा. हा जो काय अँगल टी ए एस आहे तो आपल्याला किती सांगितलं तिने 45 डिग्री. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अँगल टी क्यू एस. अँगल टी क्यू एस. ओके, आणि कोणता आर्क टी एस, म्हणजे हा आर्क टी एस फाइंड आउट करायचा आहे. आता पहिला बघू अँगल टी ए एस आणि अँगल टी क्यू एस एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेत किंवा एकच आर्क त्यांनी इंटरसेप्ट केला आहे. ओके, म्हणजे एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल इक्वल असतात. देअरफॉर काय करता येईल बघा अँगल आन्सरमध्ये अँगल टी ए एस अँड अँगल टी क्यू एस आर inscribed in same arc. Okay, in same arc, therefore they are congruent. Therefore angle TAS is equal to angle TQS. म्हणजेच angle TQS किती होणार angle TQS is equal to 65 डिग्री. आता राहिलं कोणाचं आर्क TS फाइंड आउट करायचा. कोणता आर्क TS. अँगल TAS इन्स्क्राईब अँगल, त्याचा इंटरसेप्ट आर्क कोणता TS. सो इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्ट आर्क मध्ये रिलेशन काय असतं हाफ असणार. म्हणजेच काय होणार बघा अँगल TAS इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क TS. पुढे रिझन काय होणार इन्स्क्राईब अँगल. देअरफॉर अँगल TAS किती आहे 65 डिग्री इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय मेजर आर्क TS. 1/2 मधलं हाफ 2 डिव्हिजनमध्ये इकडं नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजेच किती होणार 65 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू मेजर आर्क TS. सो मल्टिप्लिकेशन किती होणार 130 डिग्री इज इक्वल टू मेजर आर्क TS. ओके, मेजर आर्क TS किती आलं बघा 130 डिग्री. तसंच आता तुम्हाला बाकीच्या ह्याचं बघायचं आहे. अँगल AQP किती दिलाय बघा. ओके, AQP हा किती दिलाय 42. ओके, हा किती दिलाय बघा 42 डिग्री. त्यानंतर SQR हा किती दिलाय बघा 58 डिग्री. आणि विचारलाय कोणता अँगल TAS. सॉरी अँगल ATS. ओके, ATS विचारलाय. ओके, हा विचारलाय. ओके, आता यामध्ये आपल्याला या क्वेश्चनची हेल्प घ्यायची आहे. आता बघा अँगल TQP 42 डिग्री आहे. हे तुम्हाला मी ओरली सांगतोय, तुम्ही हे नंतर लिहायचं आहे. ओके, कदाचित नोट्स पण आहेत तुमच्याकडे. अँगल AQP मध्ये 42 डिग्री आहे. मग अँगल AQP इथं कुठं दिसतो का बघा AQP आहे. आता त्याचं इक्वलचा आन्सर अँगल कुणाचा येणार आहे ATQ. ओके, अँगल AQPचा अँगल ATQ इक्वल आहे. म्हणजे हा 42 असेल तर हा पण किती येणार आहे तुमचा 42 डिग्री. ओके, क्लिअर झालं. त्यानंतर नेक्स्ट वन हा 58 दिलाय. ओके, SQR. मग SQR कुठे दिसतो बघा इथे आपण काढलेला इथे होता QTS ठिकाणी. ओके, हे तुम्हाला होमवर्कला सांगितलेलं QTS. ओके, हा 58 असेल तर हा पण किती येणार आहे 58 आला. ओके, हे होमवर्कसाठी करायचं तुम्हाला. सो या दोन्ही अँगलची ॲडिशन म्हणजेच कोणता येणार अँगल ATS मिळणार. कोणता मिळणार अँगल ATS. किती होतं बघा 42 प्लस 58 दॅट इज इक्वल टू 100. ओके, म्हणजे मी डायरेक्ट लिहितो बघा इथं हे किती होणार आहे 100 डिग्री. आता हा 100 असेल तर हा त्याचा अपोजिट अँगल आहे. सॉरी, अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रेंट. हा 100 असेल तर हा किती येणार आहे ऑब्विसली AQS काढायचं ना आपल्याला. ATS निघाला ना आपल्याला 100. ओके, तेच काढायचं होतं. म्हणजे पहिला हे दोन अँगल्स या दोन्ही हेल्प करून लिहिलं 48 आणि 58. त्यानंतर ॲडिशन केली म्हणजे अँगल ATS किती आला तुमचा 100 डिग्री. ओके, दिस वे वी हॅव टू कम्प्लीट इट अप टू क्वेश्चन नंबर 13. इन अ नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू लर्न नाउ नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज 14, 15. If you have any doubt, okay, so leave comment in comment section. Okay, afterwards I give the reply. So today we stop here. Thank you.